माझा हात थरथरतोय. जानकी, राम, बायकोच्या कपाळावरचं कुंकू चिमटीत धरायला हत्तीचं बळ असावं लागतं. जानकी, मी आतापर्यंत चालत आलेला हा रिवाज आज का लटपटतोय? ज्या नजरेत गरुडाची झेप होती ती नजर का चुकली आज? हा, जानकी, माझी कोणतीही चूक नसताना मला म्हणून असं वागलात? दादानी तुम्हाला मारलं म्हणून? भर रस्त्यात सरपंच नावाच्या माणसाचा अपमान झाला म्हणून? जाब का विचारला नाही दादांना? हा 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 दारूचा बागुलबाव घरात का आणलात? बोला. जानकी, मी चुकलो. मला माफ कराल तुम्ही लोक. माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही कधीही चुकीचं वागणार नाहीत. जे हात बायकोच्या कुंकवासाठी लाल होतात ते हात दारूच्या गुलाबी रंगासाठी कधीही वश होणार नाहीत. लावा कुंकू. ज्या उत्साहानं ज्या जोमानं कुंकू लावत होतात तसंच लावा. मला आजही तुमच्याविषयी अभिमान आहे. चला. दादा, नमस्कार करते. दादासाहेब, अब्जावधी मैल दूर असणाऱ्या सूर्याला तुम्ही अर्घ्य देताय आणि तुमच्या जवळ आलेल्या सुनीला आणि मुलाला तुम्ही आशीर्वादही देणार नाही? सोनबाई, तो सूर्य आहे, निष्कलंक. पण तोही अंधाराच्या विळख्यात सापडतो दादासाहेब. काल रागाच्या भरात तुमच्या मुलानं दारू प्याली असली तरी आज तुम्ही तुमच्या पवित्र मनानं त्याला आशीर्वाद द्या. तुमच्या क्षमाशील हाताने त्याला जवळ घ्या. कालची दारू आजचं अमृत बनेल. दादा, राम, मी विश्वास ठेवतो, तरीही मला वचन दे. दादासाहेब, ते वचन देतीलच, पण तुमची सून म्हणून मी वचन देते तुम्हाला. तुमचा मुलगा पुन्हा कधीही दारूला स्पर्श करणार नाही. दारू म्हणजे आपली सखी, बाटली म्हणजे गाव, आणि बाटली भूत असते की नाही ते म्हणजे दादा साहेब. आता बिन बुटाची बाटली नाही. पण मी काय म्हणतो मर्दांनो, अरे समुद्र मंथनातून निघालेली ही नार बर वटाला लावायची का तिचा असा तो सुवास करायचा? अरे या माझी जाऊ दे आता. ओ पण वस्तानी खाऱ्या शेंगदाण्याच्या टरफलावाने दादा साहेबांनी आळग फेकून दिलं. का राव म्हणायची तुम्हाला हो वाचतात गुढी खाली घ्या की आता. नाही विष्णू, गुढी खाली घ्यायला अजून वेळ आहे. अरे आत्ता कुठं आंब्यानं पाठ बांधायला सुरुवात केली आहे. पाड लागायची वाट बघतोय. क्या बात है. अरे त्या तांबू कातकऱ्याला निरोप दिला काय? हो, हा, हा. या या कशापायी करायचा? मी इथं इथं वस्ताची बाजूला. बस. कसा भगत? या रेडो कसा? बाया. थुक थुक. हम्म. अरे राम येतोय, राम येतोय. त्याला व्यवस्थित गोळात घ्यायचा. हम्म, गडबड नाही. वस्ताद ते ये रामा बस. काय प्रभू रामचंद्र वाटायची काय आणलीये? नाही, नको नको. परवा जे झालं ते झालं. असं मी परत दारूला हात नाही लावणार असं वचन दिलंय. अरे वा. ऐकणे हरिश्चंद्राचा अवतार. अरे पण दोस्त कुणाचा आहे? लालूचा. नाही राम, नाही, असं नाही करायचं. एकदा का हिच्या संकट लगीन लावलं
की सरणावर जाईपतूर माग नाही हटायचं. तुम्ही मला दारू द्या, मी तुम्हाला सुख देतो. वा. तुम्ही मला दारू द्या, मी तुम्हाला सुख देतो. ए विष्णू, अरे कशाला रे ढोल वाजवतो? म्या कुठं वाजवतोय? तू खाका खातो ना, तुझ्या पोटात काहीतरी वाजते. काय बोलतो? पोट म्हणजे काय नगाला वाटलं काय तुला? बरं जर सांगितलं डिंग डांग 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 आयुष्य, डिंग आयुष्य. डांग डिंग डांग. अरे या, या, दे, दे. दिलं, दिलं. दे, दे, दे. अरे अर्पण हान मग कसलं पेड मिरवणूक कसली? माझीराव सरपंच झालं. हा? तुम्ही कसं बोंबलत? हा घ्या पेढा. अन्या, थांबारा, कुणी पेढा खायचा नाही. आमच्या रामचा अपमान आहे हो. त्यानं दिला पेढा आणि राम झाला येडा. 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 राम झाला येडा? कसं प्रकार येडा? राम, असाच अपमान सहन कर, चढत राहा, पण पुन्हा दारूला हात लावू नकोस. वचन दिलंयस तू. अरे अरे पण राम, लावली लावली वटाला लावली, लावली लावली वटाला लावली, लावली लावली वटाला लावली, लावली लावली वटाला. म्हणजे सरपंच काढून घेतो का? माझीराव सरपंच झालं. तुम्ही बसा बोंबलत. माझीराव सरपंच झालं. तुम्ही बसा बोंबलत. माझीराव सरपंच झालं. तुम्ही बसा बोंबलत. बळे! 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 येण्याच्या नाही कळू शकतो हा? हे वाटतोस? हे बाहेर ये! बाहेर ये! हिमालय! हिमालयाच्या खाली ये! राम राम माहिती आहे? राम कोण रे? हा? अरे तो स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब देशमुख. जय हिंद. अहो भारत माता की जय. राम भारत माता की. खबरदार, दारू प्यायल्या वैखरीवर भारत मातेचं नाव घ्यायचं याद राख. माफ माफ करा मला. गुन्हा झाला. गुन्हेगाराला तुरुंगाची सजा, काय पाहायची सजा आणि अहो. दमा. अहो घरी चला. ईशानचे बाबा. जानकी, मला दारू प्यायची नव्हती ग. मला दारू प्यायची नव्हती. राम दारू प्यायची नव्हती. अहो उठा. अहो बाबा उठा ना. बाबा उठ. घरी चला ना बाबा. बाबा घरी चला ना. अहो घरी चला. अरे निदान त्या पोरांच्या तोंडाकडे तरी बघ. का असा वागतोस? एवढा चांगला तू. अरे कालपर्यंत देवाच्या अंगावर तर वस्त्र केले होतास तू, आणि आज आज रस्त्यावरची चिंदी झाला. का रे बाप का? चांगलं होतं. हे त्याचं उत्तर आहे का? नको राहिलं. राम राम असं करू नकोस. माझ्या लेकरा असं का करतो? माझा ऐक, माझा ऐक बाबा. ए यार माझा ऐक. नको उचला रे बाबा. काय तुमचं नशीब आहे.
अहो साधी बैलगाडी तरी करायची होती की. बैलगाडी कशाला, साडी नेसून वरातच काढायची होती की. लालूची काढली तशी. दादासाहेब तांबुकात करणार पुन्हा दारूची पट्टी चालू केली आहे. चला लवकर. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा रचिला पाया, साम्राज्याचा रचिला पाया. मिठास होता महाग भारत, तव मुंगीचे कळे मनोगत. तुझ्या हृदयीचा उठला ईश्वर, सत्य अहिंसा गीत म्हणाया. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा रचिला पाया. दादा, तत्व कधीही हरत नाहीत. ती नेहमी अजिंक्य असतात. आता कसोटी आहे ती आपली. नाही सुनबाई, मी हारलो. गांधीजी मला कधी क्षमा करणार नाही. आजोबा, गांधीजी म्हणजे कोण हो? महात्मा गांधी. नाही, जे जे सत्य अहिंसा पालन करतात ते म्हणजे गांधीजी. गांधीजी कधीही हरत नाहीत. त्यांनी कधी हरायचं नसतं असं तुम्हीच म्हणता ना आजोबा. रामची आई, आम्ही हरलो. बघितला तुमचा राम, अयोध्येचा राम दारू प्यायला लागलाय, गटारात लोळायला लागलाय. नाही सण होत, नाही सण. या गावातले लोक माझ्या नजरेला नजर भिडवत नव्हते, ते आता माझे डोळे विकाय निघाले. नाही हो, तुमची शपथ सांगतो, तुमच्या माघारी आम्ही त्याला व्यवस्थित वाढवलं. रामायण महाभारताच्या गोष्टी, हुतात्म्याच्या गोष्टी सांगितल्या. रामची आई, हे सगळं आम्ही कशासाठी का केलं? राम